टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। जिभेला कुठला हाड नाहीये। आता ठीक आहे, तो फोनवर आला, मी बोलू शकलो, पण मी सुद्धा फोनवर बोलण्याची गरज काय? वर मला म्हणतो मी फोनवर बोललो बच्चू कडू, अरे बोलून काय? शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडवणार आहेत? बरं, हा कुठला साधारण कार्यकर्ता नाहीये। बच्चूबाचं आयुष्य हे शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी गेलेलं आहे। आयुष्य शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी गेलेलं आहे। संभाजीराजांनी जर आंदोलन केलं, जसं मी एक अन्नत्याग आंदोलन केलं होतं, तुम्ही माझ्यावर सुद्धा थोडीफार शंका घेऊ शकता, पण या व्यक्तीच्यावर शंका घेण्यासाठी 1% सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार नाही। हो, तुम्हाला एक मजा, एक गंमत जमत सांगतो। वातावरण जरा एकदम बच्चूभाऊ सुद्धा जरा हसवायला पाहिजे मला बच्चूभाऊ ना, म्हणून मला एकदमच सुचलात ना, विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही सगळे एकत्र प्रचार करत असताना किंवा विधानसभेच्या निवडणुकीत कशा पद्धतीने प्रचार करायचा ह्याच्यासाठी आमच्या नेहमी मीटिंग असायच्या। मग शेवटी मला आमच्या सगळ्या सहकारी, आमच्या स्वराज्याच्या सगळ्या सहकाऱ्यांनी सांगितलं की बच्चूभाऊ नेहमीप्रमाणे अर्धा पाऊण तास, 1 तास, 2 तास उशिरा येणार आहेत, म्हणून राजे तुम्ही काही गडबड करू नका मीटिंगला। काय म्हणले? मीटिंगला काही गडबड करू नका, तुम्ही उशिरा येणारच आहेत बच्चूभाऊ, त्यांची नेहमीची एक पॅटर्नच आहे, ते उशिरा पोहोचतात। म्हटलं काय फरक आहे, आपण जाऊ पण टाईमशी, आपण टाईम दिला तर चुकून बच्चूभाऊ अगोदर काय करताय? आणि मग मी माहिती घेतली हे कुठे आहेत, हे ना का उशीर होतो, हे ना मीटिंग महत्वाची नाही, हे ना राजकारण महत्वाचं नाही, पण हे कोणाच्या बरोबर दिव्यांग लोकांच्या बरोबर चर्चा करत बसलेत, दिव्यांग लोकांचे प्रश्न सोडत बसलेत, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडत बसलेत, सामान्य लोकांचे प्रश्न सोडत बसलेत। राजकारण गेलं खड्ड्यात, मीटिंग गेली खड्ड्यात, पण ज्यांच्यासाठी मी माझं आयुष्य लढा दिलेला आहे, ज्यांच्यासाठी मी ठामपणे उभा आहे, मला ते लोक महत्वाचे आहेत, ती जनता महत्वाची, ते शेतकरी महत्वाचे आहेत, कष्टकरी महत्वाचे, ते दिव्यांग महत्वाचे आहेत। ही काम करण्याची पद्धत आहे। आणि सरकार ही परीक्षा बघायला लागले या व्यक्तीकडून 5 दिवस सुद्धा कसे, दुसऱ्या कोणी आंदोलन केलं तर मी समजू शकतो, प्रामाणिक कष्टाळू, त्याची ओळखच आंदोलक म्हणून आहे, ह्याची ह्या माणसाची, ह्या व्यक्तीची ओळख आमदार किंवा मंत्री म्हणून नाहीये, ह्याची ओळखच हा कष्टकऱ्यांसाठी, सामान्य लोकांसाठी, गरिबांसाठी, दिव्यांगांसाठी आयुष्यभर लढा दिलेला आहे। आणि ह्यांच्यावर तुम्ही शंका व्यक्त करता? आतापर्यंत मिटिंग आहे, ते प्रश्न जाणले सगळे शेतकऱ्यांचे, जे 16-17 प्रश्न दिलेले ते रास्त आहेत प्रश्न, तुम्ही विचार करण्याची गरज नाही आहे तिथं, तुम्हाला त्यांची 4, 5, 6 दिवस नेण्याची पुढे गरजच नाहीये। तुम्ही घ्या ना मीटिंग, विषय सोडून टाका ना। पण माझं सरकारला आव्हान आहे, जर काय बच्चूभाऊंची तब्येत खालावली तर त्याला जबाबदारी सरकार असणार आहे, त्याला जबाबदारी सरकार असणार। आणि अशी पाळी आणू नका की आम्ही सुद्धा त्या करायला त्यांच्या पाठोपाठ जाऊ, मग त्यांच्या बरोबर आम्ही आहोतच पूर्वीपासून आहे, ह्याच्या पुढे सुद्धा असणार आहे। पण परिस्थिती ही आणू नका की महाराष्ट्र पेटेल, परिस्थिती ही आणू नका की शेतकरी ज्या पद्धतीने पंजाबमध्ये आवाज उठवला, आपला शेतकरी शांत आहे, संयमी आहे, कष्टाळू आहे, म्हणून तुम्ही ह्या शेतकरी बांधवांना ग्रही धरू नका, नाही तर पंजाब सारखी परिस्थिती झाली निर्माण तर ते महाराष्ट्राला परवडणार नाही। अजूनही हातात वेळ आहे, 1-2 दिवस हातात वेळ आहे, तर तुम्ही लवकर निर्णय घ्या, योद्धा पातळीवर तुमची मीटिंग इथं पाठवा, नुसतं मंत्र्यांना नावासाठी पाठवू नका। इथं काय करणार आहे तुम्ही कागद तयार करूनच या की हो बच्चू भाऊ तुमच्या ह्या मागण्यापैकी ह्या मागण्या पहिल्या मी सोडतोय, बाकीच्या मागण्या ह्या पुढच्या महिन्यात सोडतोय। आणि म्हणून बच्चू भाऊ तुम्ही तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे। मी मोठा नाही तुमच्यापेक्षा वयाने, पण माझा अधिकार आहे, या घराण्याचा वंशज म्हणून, शिवाजी महाराज शाहू महाराजांचा घराण्याचा वंशज म्हणून माझा अधिकार आहे। मला आजही आठवत की तुकडोजी महाराज ज्यावेळी कोल्हापूरला आले होते, ते आमच्या आजोबांना छत्रपती शहाजी महाराजांना नवीन राजवाड्यावर भेटायला आले होते, आणि मला माहित नव्हतं, ज्यावेळी मी त्या आश्रमाला गेलो तेव्हा मला सांगण्यात आलं। पण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की बच्चूभाऊ माझा तुमच्यावर अधिकार ह्याच्यासाठी आहे, तुमचे पल्स रेट आता कमी झालेले आहेत, आताच माझ्यासमोर डॉक्टरनी सांगितलं पल्स रेट कमी झाले, तुम्ही
पाणी कमी पिताय, इथं भाषणाच्या पेक्षा आणि फार गर्दी करण्यापेक्षा इथं गर्दी कोणी स्टेजवर करू नका. त्यांना जास्तीत जास्त एनर्जी त्यांनी वाचवणं गरजेचं आहे. कोणाशी बोलायचं नाही बच्चूभाऊ, तुम्ही माझं ऐकायलाच पाहिजे. तुम्ही ऐकायला पाहिजे. तुम्ही दुसरं कोणाचं ऐकू नका. एक शेतकऱ्यांचं ऐका आणि आमचं ऐका. तुम्ही अजिबात बोलायचं नाही कोणाशी. जास्तीत जास्त वेळ स्वतःची एनर्जी वाचवा. पाणी 4 ते 5 लिटर, जे त्यांच्या बरोबर कोर्टीमध्ये त्यांनी 4 ते 5 लिटर पाणी प्यायचं. सकाळी उलटी झाल्यामुळं ते पाणी कमी घ्यायला लागलेले आहेत आणि 3 ते 4 लिटर पाणी जात नाही. आपल्यासाठी आपला योद्धा लढवा ठेवायचा असेल तर पाणी 4 ते 5 लिटर जायला पाहिजे. त्यांनी कोणाशी बोलायचं नाही, जास्त उठायचं नाही. आणि इथं आमच्यासारखे कोण भेटायला आले तरी बघायची सुद्धा गरज नाही. बच्चूभाऊ, आम्ही समजू शकतो की आम्ही आलो भेटायला, तो ॲटोमॅटिक नोंद होते आणि आम्हाला नोंद करायची सुद्धा काही गरज नाही. पण तुम्ही अरे आलाय ओ अंकुश कदम आलेत, हात द्या. मग अंकुश कदमनी कानात काय जाऊन सांगायचं, काय सांगायची गरज नाही. अंकुश भाऊ धनंजय जाऊ भेटणार, हा दीपक केदार येणार, हा ठीक आहे आले, सगळ्यांना नमस्कार करा. नमस्कार करायची सुद्धा गरज आहे. हे सगळं मान्य ना तुम्हाला? आपण नुसतं तिथं बसून त्यांना आशीर्वाद द्यायचा आहे. आपण त्यांना तिथं बसून नुसतं पाठिंबा द्यायचा आहे. बच्चूभाऊ हम तुम्हारे साथ है. काय म्हणायचं? बच्चूभाऊ मधीच काय म्हणायचं आपण सगळ्यांनी उठून? बच्चूभाऊ हम तुम्हारे साथ है. एवढं म्हटलं तरी बच्चूभाऊ ताकद येते. त्याची ताकदच तुम्ही या. म्हणून इथं कोण जास्त भाषण बिषणात त्याच्या पुढे करायला देऊ नका अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. भाषण आलंय, मोठा नेता आलाय, ते बोलावं, पण त्यांनी बोलून सुद्धा कृतीत सुद्धा आपण मुंबईत जाऊन काय करू शकतो, आपली जबाबदारी काय. जसं मला मगाशी फोन दिला कृषी मंत्र्यांशी, मी बोललो कृषी मंत्र्यांशी. आणि काय जबाबदारी नुसतं भाषण करून चालणार नाही. आपण काय करू शकतो, हे आंदोलन आणि मोठं कसं करू शकतो ह्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष घालायला पाहिजे. स्वराज्य पक्षाचे सगळे लोक सगळे इथं समोर बसले ते तर घालतीलच, पण सगळ्यांनी पक्षाच्या पलीकडे हे सगळं हे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. आणि म्हणून आपण या उन्हाळ्यात सुद्धा आपण इथं सगळेजण आलात. उलटं उन्हाच्यामुळं आपलं डिहायड्रेशन फार होते, त्याच्यासाठी पाणी भरपूर प्या. आणि सगळे बच्चूभाऊंच्यावर जे सगळे इथं बसलेले आहेत त्यांचे सगळं सहकार्य, तुम्ही स्वतः तब्येतीची काळजी घ्या. म्हणजे मगाशी कोणीतरी सांगितलं की 65 वर्षाच्या आपल्या आजी, त्यांनी सुद्धा म्हटलं की मी बच्चूभाऊ जो पण अन्न घेत नाही तो मी सुद्धा करणार नाही. आणि सगळ्यांनी आपण टाळ्या वाजवल्या. अजिबात नाही. का टाळ्या वाजवायच्या? नाही वाजवायच्या टाळ्या. तिने का करावं आंदोलन? माझी विनंती आहे, जे 50-60च्या वरचे जे कोण असतील लोक त्यांनी आंदोलन करू नये. तुमचा जीव सुद्धा महत्वाचा आहे. आपण म्हणजे 55-60च्या दरम्यानचे लोक आहेत तिथंच डेडलाईन ठेवा. माझी सगळ्यांना विनंती आहे कोर टीमला. 60 वर्षाच्या वर वयस्कर जर इथं कोण असलं, माझी विनंती आहे तुम्ही आंदोलन करू नका. तुमचा जो जीव, तुम्हाला काही वाईट उलटं झालं तर त्यांना आनंद वाटणार आहे, त्यांना बरं वाटणार आहे. आणि म्हणून आपण सुद्धा काळजी घ्यावी अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि आपण पूर्ण बच्चूभाऊंच्या मागं उभा राहू. एवढंच बोलतो आणि थांबतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.